जय श्रीराम मित्रांनो. मी आज खूप बिगिन उठलो होतो. 6 वाजता उठलो होतो, काय की मला आज नाश्ता पण बनवायचा होता. नाश्त्याला चपाती बनवायची होती. ब्रश केल्यानंतर मी पूजा केली. डेली मी देवी पुराण वाचवतो मित्रांनो. देवी पुराण वाचून संपल्यावर बुक व्यवस्थित बांधून ठेवलं. मग व्यवस्थित संपल्यावर बुक बांधून ठेवलं. मग काय चपाती बनवायची होती. चपातीचं पीठ घेतलं, मळून झाल्यानंतर मग चपाती लाटायला घेतला. कानाला हेडफोन घातला आणि मग सॉन्ग ऐकत चपाती लाटायला सुरू केलं. लाटून झाल्यानंतर मला चवळीची भाजी बनवायची होती. चवळी कुकरला लावलं, कुकरची शिट्टी वाजून घेतलं. मग नंतर कांदे टमॅटो कापून घेतले मित्रांनो. कांदे टमॅटो कापून झाल्यानंतर तेल टाकलं फोडणीला. पहिला करिवेव टाकलं, मग मिरची टाकली, नंतर कांदा पण टाकला, वरनं टमॅटो टाकला. हे व्यवस्थित शिजून घेतलं फोडणीला. मग हे चवळी टाकली. चवळी पण जरा चमच्यानी परतून घेतली. परतून घेतल्यानंतर वरनं मसाला टाकला. मसाला आणि कोथिंबीर टाकली. नंतर चवळीची भाजी अशी झाली होती मित्रांनो. मस्तच झाली होती. मला तर खूपच आवडते चवळीची भाजी. म्हटलं आणि खाल्लं. बाहेर येऊन बघतो तर पाऊस खूप पडत होता. मग डब्बा घातला बॅगमध्ये. डब्बा घातल्यानंतर रेनकोट घातलं. पाऊस खूप पडत होता मित्रांनो. म्हटलं आणि टिळा लावला आणि रूमच्या बाहेर पडला मित्रांनो. टिळा तर हिंदू धर्माची शान आहे. बाहेर पडल्यानंतर मी खाली उतरून गेला गाडीकडे. गाडी तर आपली वाटच बघत होती. मग मी निघालो एअरपोर्टच्या दिशेनं. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो. चला पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. गाडी पार्क केली. बाय. चला उद्या भेट.